ठिकाणी असे नामनिर्देशन पत्र मागे घेण्यापासून राहिलेले आहे. आम्ही सगळ्यांना बोलू, दक्षिणमध्ये हा विषय निर्माण होणार नाही आणि त्यांना समजावून सांगून त्यांची समजूत काढू. म्हणजे तसं काही टाळायची गरज नाही. शेवटी पक्षाचा निर्णय त्यांना सगळ्यांना मान्य करावा लागेल आणि आम्ही तिथे 16 आणि 17 तारखेला लढतो. आपण आदर्शवादी नेते म्हणून अशोक चव्हाणांवर आरोप केलेला आरोप हा माझा उद्देश होता की त्यांनी इंदोरसारखी शहर करू. मग नागपूरसारखं नाही. नागपूर शहर आज महाराष्ट्रात किती गतीनं वाढते. वावडं कोणाचं आहे तुम्हाला? देवेंद्रजीचं वावडं आहे का? हे याच्यातून हे सिद्ध होते. म्हणजे आणि भाजप ही इथली प्रायव्हेट लिमिटेड भाजप मी सांगण्याची गरज नाही. त्यांनी नवीन काल एक आदर्श केला की त्यांना लोकसभेत हरवलेल्या प्रताप पाटलांना ओळखत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं उत्तर दिलं. त्यामुळे मी सांगण्याची गरज नाही मला कोण ओळखतील कोण नाही. नांदेड शहर स्वच्छ सुंदर राहावं. नांदेड शहरातली जागा विकल्या जाऊ नये. नांदेड शहरात पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. भाजी मार्केटची व्यवस्था झाली पाहिजे. ओव्हरब्रिज झाले पाहिजे. या सगळ्या भावनेचा आम्ही दोघंजण विचार करून आलो आणि निश्चितपणानं ते करण्यासाठी लोक भाजप राष्ट्रवादी शिवसेनेला स्वीकारतील आणि प्रायव्हेट भाजप लिमिटेडला ढकलतील. तुम्हाला सगळ्या जगाला माहिती आहे. मी सांगण्याची आवश्यकता काय? तसं असतं तर चैतन्य बापूला बाहेर ठेवलं असतं का? मी सांगण्याची गरज नाही. ज्यांनी भाजप स्थापनेपासून आहे त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना माहिती आहे. ठीक आहे, ओके. 16 जागा राष्ट्रवादी 17 जागा लढवते. गेल्या 75 वर्षापासून चव्हाण परिवाराची सत्ता नांदेड शहरात नगरपालिकेपासून तर महानगरपालिकेपर्यंत राहिलेली आहे. आणि बघतात की शहरामध्ये वाहतुकीचा प्रचंड प्रश्न आहे. एक वेळेस मी सभापती असताना नांदेड शहरात 2 वेळा पाणी पुरवठा व्हायचा. आज 3-4 दिवस उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही. स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ओमशेठ पोखरणा महापौर असताना जे काही वृक्ष लावलेले होते ते सर्व वृक्ष आयडिया छत्रपती चौकापर्यंत जे वृक्ष तोडले जात आहेत कोणीच याच्याबद्दल बोलत नाही. तेव्हा अशोकराव चव्हाण मुक्त नांदेड नवीन कार्यकर्त्यांच्या नवीन विचारांच्या लोकांकडे हे शहर दिलं पाहिजे. त्याशिवाय या शहरामध्ये बदल घडणार नाही. म्हणून एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवतो. उत्तरमध्ये का मुंबईची कामं बालगोराव कल्याणकर यांच्या मार्फत तिथे दिलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की कामाच्या बळावरती लोकांमध्ये जाणार आहे, लोकांना मतदान मागणार आहे आणि त्यामुळे मला कोणाबरोबर युती करण्याची गरज नाही. तेव्हा ते स्वतंत्रपणे लढवतो. प्रचार वगैरे शिवसेनेचे उमेदवार असतील तिथं प्रचार करेल. परंतु नांदेड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचे नेते भास्करराव दादा असतील, अंबानी चिंगीकर असतील, आदरणीय ओमशेठ पोखरणा असतील, तुमचे अंबडे साहेब असतील, त्यांच्यावर माजी आमदार सुभाष साबणे आणि स्थानिक आमदार आनंदराव आहेत. हे सगळेजण हातात हात घालून आम्ही नांदेड शहराचा पुढील 25 वर्ष नांदेड शहर कसं असावं त्याचा आराखडा घेऊन लोकांसमोर जातोय आणि निश्चित लोकांच्या पसंतीचा आम्ही यावेळेस उत्तर शहरामध्ये आम्ही तिथं होतो. माझं घर शेत सगळं तिथंच आहे. त्याच्यामुळं निश्चित दोन्हीकडे मी प्रचार